ज्या वेळेला नियुक्त केला त्यावेळेला टीईटी ची परीक्षा जी आहे ही टीईटी परीक्षा नव्हती. टीईटी परीक्षा पास नसलो तर आपल्याला पदोन्नतीपासून टीईटी पास आहे, तर मला आता परत टीईटी पास होण्यासाठी हा कोणता विनियम लावताय? जसे आम्ही आता त्या गावामध्ये सगळे ते 12 बलुतेदाराचे काम आम्हीच करतोय असं वाटायला लागले. एवढे वर्ष आम्ही नोकऱ्या केल्या, काय फायदा आमचा त्याचा? आणि शासनानं जर वेळेत जागे नाही झालं तर याच्यापेक्षा पुढचं आंदोलन पुढचे आमचे नेते मंडळी ठरवून करू शकतात. शासनाचं धोरण अतिशय चुकीचं आहे. एवढा मोठा आमचा अनुभव आहे आणि याची काय गरज नाही आम्हाला. नमस्कार, story.com च्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मुंबईच्या आझाद मैदानावर महाराष्ट्रातल्या शिक्षकांचं गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असून गेले अनेक दिवस ते या ठिकाणी आंदोलनाला बसलेत. त्यांच्या काही विविध मागण्या आहेत, त्या मागण्या जाणून घेण्यासाठी आपण या शिक्षकांशी बोलूया. चला तर मग सर, काय सांगाल, किती दिवसापासून या ठिकाणी तुम्ही आंदोलन करतात आणि काय मागण्या? टीईटी संदर्भात ज्या मागण्या आहेत आमच्या, ज्या 2014 पासून ज्या टीईटी योजना जी आणलेली आहे यांनी महाराष्ट्र शासनाने, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक व महानगरपालिका या सर्व शिक्षकांना या ठिकाणी टीईटी सक्तीचं केलेलं आहे. आणि 2028 पर्यंत मुदतवाढ न देता त्यांनी सेवा ज्येष्ठतेचा कोणताही विचार या ठिकाणी त्यांनी केलेला नाही. 30-35 वर्ष झाली जे या ठिकाणी आमचे जिल्हा परिषदेचे जे शिक्षक जे आहेत ते शिक्षक या ठिकाणी कार्यरत असून ज्या वेळेला आम्ही नोकरी लागलो त्यावेळेला आम्हाला कोणत्याही प्रकारचे टीईटी द्या सक्तीची असं केलं नव्हतं. परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार त्यांनी जो काही या ठिकाणी निर्णय जो जाहीर केलेला आहे या निर्णयाच्या विरोधात या ठिकाणी आमचे सर्व जिल्हा परिषदेचे सर्व कर्मचारी या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले. काय टीईटीला तुमचा विरोध काय आहे? टीईटी म्हणजे या ठिकाणी ज्या शिक्षकांची संख्या विचारात घेता या ठिकाणी शिक्षकांना ज्या वेळेला नियुक्त केला त्यावेळेला टीईटी ची परीक्षा जी आहे ही टीईटी परीक्षा नव्हती. आता त्यांनी ह्या आरटीआय ऍक्ट मधून जे काही नवीन नियम बदल केले त्यानुसार यांनी टीईटी सर्व शिक्षकांना कंपल्सरी केलेलं आहे. आणि टीईटी पात्र असल्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे पदोन्नती देण्यात येऊ नये असे आदेश निर्गमित केलेले आहेत. नुकसान काय शिक्षकांचं या टीईटी मुळे? नुकसान काय? शिक्षकांचं या वेळेला नुकसान असं आहे की जर आपण टीईटी परीक्षा पास नसलो तर आपल्याला पदोन्नतीपासून ज्या काही आपल्याला पदोन्नती मिळणार आहेत त्या पदोन्नतीपासून आपण वंचित राहणार आहोत. काय सर, टीईटी काय विरोध काय होतं टीईटी शिक्षकांचा? तुम्ही शिक्षक होताना कुठली परीक्षा देऊन पास झालं होतं का नाही? नमस्कार सर, मी 31 ऑगस्ट 2008 ला मी पहिली सीईटी दिली राज्य शासनाची. त्या सीईटी मध्ये माझी निवड झाली आणि मला राज्य शासनाने कर्मचारी म्हणून नियुक्त केलेलं आहे. हा, तर त्याच्यानंतर 2010 ला आरटीई कायदा आला. त्याच्यामध्ये असं नमूद केलं की आरटीई कायद्यामध्ये शिक्षक हा टीईटी पात्र असला पाहिजे. तो कायदा कधी आला? 2010 ला, विलासराव देशमुख. हा, आणि आता ते सांगतात 2026 मध्ये की प्रत्येक शिक्षकाला पदोन्नतीसाठी आणि शिक्षक म्हणून पात्र राहण्यासाठी त्याला टीईटी पात्र पाहिजे. आता मी 31 ऑगस्ट 2008 ला सीईटी पास झालेलो आहे. त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने घेतलेली. आता मी सर्व्हिस मध्ये येण्या अगोदर जर मी सीईटी पास आहे तर मला आता परत टीईटी पास होण्यासाठी हा कोणता विनियम लावताय? आणि जर तसं असेल तर मग फक्त शिक्षकी पेशालाच का? इतरही प्रशासनाचे विभाग आहेत त्यांना सुद्धा तशी एक्झाम ठेवा ना. मला परीक्षा पास देऊनच आलेत ना. हो, आम्ही पण देऊन आलोय ना, आम्ही पण देऊन आलोय. पण आमची ज्या वेळेस नियुक्ती झाली, आता मी झालो 2009चा, पण माझे बांधव हे 2009च्या अगोदरचे आहेत. त्यांना त्यावेळेस ती जी नियुक्तीची प्रक्रिया होती त्या प्रोसिजर मधून ते आलेले आहेत ना. त्यावेळेस डीएडच्या पर्सेंटेजवर होतं, ती निवडीची ती प्रोसिजर होती त्यावेळेस. मग राज्य शासनाने ज्यावेळेस आम्हाला कर्मचारी म्हणून घेतलं त्यावेळेस त्यांनी ती निवडीची प्रोसिजर बदलायला पाहिजे होती. आता कुठं बदलतात तुम्ही? मला सांगा, एखादा आमदार किंवा खासदार जर निवडून आला आणि त्याला तुम्ही 2 वर्षांनी सांगितलं की तुझी बाबा आज परत लोकांमध्ये किती आहे, तुझ्या पाठीमागे किती आहे, तुझी जर परत एकदा मतदान घेऊन तुला निवडून दाखव म्हणलं, चालेल का? नाही चालणार ना. एखाद्या आयएएस ऑफिसरला, आयपीएस ऑफिसरला जर म्हटलं की जा बाबा तू आता जाऊन तुझी परीक्षा देऊन ये, होईल का तो पास? 45 आणि 50च्या आसपासचे जे कर्मचारी आहेत त्यांना, कुठल्याही विभागातल्या कर्मचाऱ्यांना, त्यांना जर म्हटलं की तू समजा ग्रामसेवक आहे, ग्रामसेवकांना म्हटलं की जा तुम्ही आता जाऊन परत परीक्षा पास होण्यात, त्याला ते पॉसिबल होईल का? आम्ही कर्मचाऱ्यांनी काम करायचं का अभ्यास करायचा? बरं ठीक आहे, आम्ही अभ्यास करतो, मग आमच्या अभ्यासाशी निगडीत आमची परीक्षा घ्या ना. आम्ही मुलांना कसं शिकवतो, आमचं नॉलेज किती आहे याची घ्या ना. तुम्ही ते राहिलं बाजूला, आमच्या मागं 17 पाठीमागं काम लावून दे. जसं पूर्वीच्या काळी 12 बलुतेदार प्रोसिजर होती, तसे आम्ही आता त्या गावामध्ये सगळे ते 12 बलुतेदाराचे काम आम्हीच करतोय असं वाटायला लागले. मुलांना शिकवायचं सोडून हे बाकीचे काम आम्ही जे करत असतो याच्यामध्ये मुलांचं नुकसान होतं. आम्ही काय अदानी अंबानीच्या मुलांना शिकवतो का? नाही, आम्ही वाडी वस्तीवरल्या गोर गरिबांच्या मुलांना शिकवतो. आम्हाला शिकवू द्या ना.
आमचं काम काय, आमची नियुक्ती कशावर आहे, शिकवण्यावर आहे. मग आम्हाला 10 ते 5 मध्ये शिकवू द्या. ते जर आमचं काम बाजूला ठेवून तुम्ही जर आम्हाला दुसरे कामं लावत असतील तर मग आम्हाला याच्यावरती आम्हाला शासनाच्या विरोधात बोलावंच लागेल. त्यासाठी आम्ही या ठिकाणी आज एकत्रित आलेलो आहोत. शासनाच्या चुकीच्या धोरणाविरोधामध्ये आम्ही आवाज उठवणार. भले आमचा 1 दिवसाचा पगार जाओ, नाही तर आमची नोकरी जाओ. पण याच्यामध्ये आपण बघितलं तर सरकारचं हे धोरण दिसतंय की गुणवत्ताधारक शिक्षक पण विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक गुणवत्ताधारक शिक्षक असा गुणवत्ताधारक विद्यार्थी घडवण्यासाठी काय म्हणणार? सर, गुणवत्ताधारक शिक्षक हा शब्द जो त्यांनी लावलाय ना शासनानं, मला सांगा, राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत काय काय शिक्षक, त्यांचे विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचलेत. पूर्वी काय IAS IPS होत नव्हते का सर? आणि त्यावेळेचे ते शिक्षक काय TET झाले होते का? प्रत्यक्ष उपयोजनाचं काय आहे काम? हे TET म्हणजे गोकमपट्टीवर आम्हाला जर पात्रता ठरवत असेल तर शासन हे चुकीचं आहे ना. एवढं वर्ष आम्ही नोकऱ्या केल्या, काय फायदा आमचा त्याचा? पण त्यावेळी जी शासकीय निवड मंडळाची जी परीक्षा होती ती परीक्षा देऊनच पास झालो ना आम्ही. निवड मंडळाच्या परीक्षा होत्या त्या काळात. आता तुम्हाला ती परीक्षा आमच्याच खात्याला का घ्यावीशी वाटली? इतर सगळ्या खात्यांना घ्या ना ती. जर प्रत्येक खात्याला हा नियम लागू केला तर होऊ द्या. शिक्षक आहे आम्ही म्हणजे आम्हाला एक तर तुम्ही BLO ची कामं सांगा, परत आमच्या सेवा ज्येष्ठता डावला. 32 वर्ष नोकरी करून जर आम्ही त्याच पदावर राहत असेल तर इतर खात्यात आहे का? कोतवालाचा तहसीलदार होतोय तिकडं आणि आम्ही अजून शिक्षकच, काय फायदा आमचा? म्हणजे आमच्या शिक्षकांवर हा जाणून बुजून शासनाचा अन्याय आहे आणि या अन्यायाला वाचा फोडावीच लागेल ना कधीतरी. त्याच्यामुळे आम्हाला इथं यावं लागलंय. आणि शासनानं जर वेळेत जागे नाही झालं तर याच्यापेक्षा पुढचं आंदोलन पुढचे आमचे नेते मंडळी ठरवून करू शकतात. जर TET जर फेल झालं तर काय नुकसान काय होणार आहे? नोकरी जाणार आहे का? त्यांनी आम्हाला 2028 पर्यंत मुदत दिलेली आहे. तसं पाहायला गेलं मी 1996 ला लागलोय सर्व्हिसला आणि ज्यावेळेस 96 ला सर्व्हिसला लागलो त्यावेळेस आम्ही शासकीय परीक्षा मंडळाची परीक्षा आमची पास झालेली होती आणि ती परीक्षा पास झाली म्हणून आम्हाला शासनाने घेतलेलं होतं. आणि आता परत तीच परीक्षा जर आम्हाला द्यायला लावत असतील तर आता माझं वय 52 वर्ष आहे. 52 वर्षात मला आता अभ्यास होऊ शकत नाही. मग हे अशक्य आहे. त्यामुळं आणि ते असू द्या, परीक्षेचा विषय नाही, आम्हाला इतर कामं एवढी लावलेली आहेत. आज BLO म्हणून आमचे शिक्षक नेमणूक केलेले आहे. शाळा मुलं वाऱ्यावर आहेत. आमचा दुसरा काय उद्देश नाही, फक्त आम्हाला मुलांना शिकवू द्या, बाकी आम्हाला दुसरं काही नकोय. मुलांच्या मध्ये आम्हाला रममान होऊ द्या, मुलांची पिढी घडवू द्या. आज 4-4 महिने जर सगळे शिक्षक शाळेच्या बाहेर असतील तर मुलांचं काय भवितव्य आहे? आज अख्खी पिढी शासन बरबाद करत आहे आणि या पिढी बरबाद होण्याला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे असं आमचा उद्देश. तर आम्हाला ही सगळी कामं बाजूला करा, आम्हाला फक्त शिकू द्या, एवढाच आमचा उद्देश आहे. बाकी आमचा दुसरा मुद्दा सेवा ज्येष्ठतेच्या संदर्भात आहे. इतर खात्यात सेवा ज्येष्ठतेने प्रमोशनवर जात असतील आणि शिक्षण खात्यात आता सेवा ज्येष्ठता यांनी TET मध्येच लागू करून का आमची डावलली जाते सेवा ज्येष्ठता? 32 वर्ष नोकरी केली आम्ही, काय फायदा आमचा त्या नोकरीत? इतर खात्यांना लावा ना सेवा ज्येष्ठतेचे नियम, त्यांना परीक्षा घ्या. जाणून बुजून जर तुम्हाला या शिक्षकांवर अन्याय करायचा असेल तर शेवटी कुठेतरी हे अन्यायाला वाचा फोडणारच आम्ही. मग तुम्हाला काय वाटेल ही जर परीक्षा फेल झाल्या तर विद्यार्थ्याच्या मनामध्ये काहीतरी चुकीचा संदेश जाईल अशी भीती आहे का तुम्हाला? सर, जेव्हा शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाते त्यावेळेस सर्व शिक्षक हे पात्र होऊनच शाळेवरती आलेले आहेत. कोणताही शिक्षक जेव्हा विद्यार्थी घडवत असतो त्याला अनेक पात्रता परीक्षा देऊन यावं लागलेलं आहे. जर 1995 पासून शिक्षक इतके सुंदर आणि विद्यार्थी घडवले त्यापासून आपण बघतो आजपर्यंत प्रत्येक शिक्षक जर घडवते वेळेस आमचा एक मुद्दा आहे की आता TET पास झाली म्हणजे मग आम्हाला फक्त शिक्षकच का, तर आम्हाला इतर पात्रतेमध्ये पण जागा द्या ना. IAS ह्याच्या एक्झाम पण आम्ही देऊन येतोय, तर इथं तुम्ही त्या पद्धतीनं का चुकीचं आमच्याशी संवाद करताय आणि का वाद घालताय आमच्याशी? आम्हाला आमच्या पद्धतीने शिक्षण शिकवू द्या विद्यार्थ्यांना, शाळा टिकल्या पाहिजेत, गोरगरिबांचे विद्यार्थी टिकले पाहिजेत, हा एकच महत्वाचा नारा आम्ही इथं देतोय. सर, आम्ही जवळजवळ 32 वर्ष आमची सेवा झालेली आहे आणि आता आम्हाला TET लावलेली आहे. शासनाचं धोरण अतिशय चुकीचं आहे. एवढा मोठा आमचा अनुभव आहे आणि TET ची काय गरज नाही आम्हाला सर. बरं, आता हे शासन जे आहे, जे सरकार जे आहे, जे लोकप्रतिनिधी निवडून येतात यांना कुठल्याही प्रकारच्या परीक्षा नसतात, ते डायरेक्ट लोकप्रतिनिधी बनतात आणि हे लोकप्रतिनिधी बनल्यानंतर हे लोक असे नियम कायदे करतात शिक्षकांसाठी किंवा इतर कुठल्याही नोकऱ्यांसाठी परीक्षा असते, पण यांच्यासाठी परीक्षा नसते. त्यांना पण परीक्षा द्यायला सर्व कर्मचाऱ्यांना किंवा पदाधिकाऱ्यांना पण परीक्षा देणे गरजेचं आहे सर. एक वेळा एक आमदार निवडून येतो आणि त्याला आजन्म पेन्शन मिळते, प्रत्येक गोष्टीची सवलत तो घेतो,
बस पासून ते एरोप्लेन पर्यंत आज आम्ही गरिबांची मुलं घडवतोय, पण आम्हाला साधी पेन्शन देखील सरकार आमची जुनी पेन्शन देखील हक्काची पेन्शन देखील काढून घेतलंय. तर या गेंड्याच्या कातडीच्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही हे आंदोलन करत आहोत. हे जे शिक्षक आहेत हे शिक्षक बनताना यांनी पण कुठली तरी परीक्षा दिली होती आणि ती परीक्षा देऊनच हे शिक्षक झाले. मात्र आता त्यांना आणखीन एक परीक्षा द्यावी लागणार आहे, ती म्हणजे टीईटीची. त्यामध्ये जर या शिक्षकांचं हे शिक्षक नापास झाले हे झाले तर यांच्या काही गोष्टी आहेत त्या लाभ आहेत, यांना काही लाभ आहेत ते लाभ मिळू शकणार नाहीत. तर असे आंदोलन गेल्या अनेक दिवसापासून सुरू आहे. या आंदोलनावर आपलं लक्ष राहणारच आहे. कॅमेरामॅन दीपक साळुंकेसह मी प्रकाश पाटील, story.com, आझाद मैदान, मुंबई.